हा ठीक आहे शारदा मॅडम. धन्यवाद. आत्मवंदन सर्वांना. दशक 9 मधला 5वा समास, त्याचं सारांश. अद्वैत वेदांत समास 5, अनुमान निरसन. अद्वैत वेदांत आणि तत्सम तत्वज्ञानाचे जे प्रकार आहेत ब्रह्मांडी, हे सत्य प्रमाण मानतात. या वाक्याचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ असा की शरीरात खेळणारी सद्वस्तू म्हणजे आत्मा आणि विश्वात खेळणारी सद्वस्तू म्हणजे परमात्मा, दोन्ही एकच आहेत. छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायात श्वेतकेतूला त्याच्या बापाने नद्या, समुद्र, पाणी, मीठ इत्यादी अनेक दृष्टांत सांगितले. दृश्य विश्वाचा अंतर्यामी वास करणारे परमात्मा स्वरूप किंवा तत् आणि त्याच्या स्वतःच्या अंतर्यामी वास करणारे आत्मस्वरूप किंवा त्वम, दोन्ही एकच आहे. तत्, त्वम, त्वमसि हे महावाक्य त्या दृष्टांताच्या द्वारा समजावून दिले. ज्ञान दशकामध्ये श्री समर्थांनी या महावाक्याच्या अर्थाचा संपूर्ण विचार केला. दुसरा अर्थ असा की हे सारे दृश्य विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे. जगामधील प्रत्येक पदार्थ पंचभूतात्मक आहे. अर्थात पिंडात व ब्रह्मांडात सगळा पंचभूतांचा पसारा आढळतो. तैत्तिरीय उपनिषदामध्ये असा मंत्र आहे, आत्मनः आकाशः संभूतः, आकाशाद वायुः, वायो अग्निः, अग्ने आपः, अभ्यद पृथ्वी, पृथ्व्या औषधिभ्यः अन्नम, अन्नात पुरुषः. अर्थ, परमात्मा स्वरूपापासून प्रथम आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पती, वनस्पतीपासून अन्न, अन्नापासून पुरुष उत्पन्न झाला. हे सारे दृश्य विश्व आणि त्यामधील अचेतन व सचेतन सगळे पदार्थ पंचमहाभूतांच्या मिश्रणाने तयार होतात. या मिश्रणाच्या क्रियेला पंचीकरण म्हणतात. या समासामध्ये श्री समर्थांनी या दुसऱ्या अर्थाचे विवेचन केले आहे. तर त्यातल्या ओव्यांचा अर्थ, समास 5, अनुमान निरसन. हनुमान निरसन. श्रीराम. श्रोते येथे विचारत आहे की पिंडासारखीच ब्रह्मांडाची रचना आहे असे सर्व सांगतात. ते आमच्या तर्काला पटत नाही. त्याची प्रचिती पाहावी म्हटले तर अनेक मतांचा गोंधळ दिसून येतो. जे पिंडी तेची ब्रह्मांडी अशी बोलण्याची एक पद्धत पडली आहे. तत्वचिंतकही हे वाक्य वारंवार बोलतात. पिंड ब्रह्मांड यांचे व्यवहार एकसारखेच असतात असे बोलण्याची लोकांची एक रीत झाली आहे. पण हे म्हणणे प्रत्ययापुढे टिकत नाही. सूक्ष्म, स्थूल कारण आणि महाकारण हे 4 पिंडाचे देह आहेत असे जाण व विराट, हिरण्य, अव्याकृत आणि
मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. शास्त्रामध्ये या प्रकारचे वर्णन आहे, हे खरे. पण याची प्रचिती कशी घ्यावी? प्रचिती घेण्याचा प्रयत्न केला की सर्व गोंधळ होतो. वक्ता म्हणतो की पिंडात अंतःकरण असते, तसा ब्रह्मांडात विष्णू जाणावा. पिंडात मन म्हणतात तर ब्रह्मांडात चंद्रमा आहे. पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मा जाणावा. पिंडात चित्त तसा ब्रह्मांडात नारायण आहे. पिंडात अहंकार तोच ब्रह्मांडात रुद्र हे निर्धारपूर्वक शास्त्रामध्ये सांगितले आहे. यावर परत श्रोता विचारत आहे की विष्णू म्हणजे अंतःकरण कसे, चंद्र म्हणजे मन कसे, आणि ब्रह्मदेवाला बुद्धी का म्हणतात ते मला सांगावे. चित्त म्हणजे नारायण कसा आणि रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे, या संबंधी सर्व विचार मला सांगावा. अनुभवाच्या निश्चयापुढे अनुमान म्हणजे सिंहापुढे कुत्रे यावे तसे आहे. खऱ्यापुढे खोटे कसे टिकून राहील? पण हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही. जो पारखी असतो तोच ठामपणे सांगू शकतो. ज्याला परीक्षा करता येत नाही तो अनुमान करीत संशयग्रस्त होऊन राहतो. विष्णू, चंद्र, ब्रह्मा, नारायण आणि रुद्र यांना ब्रह्मांडाचे अंतःकरण पंच का म्हणतात, ते हे स्वामी तुम्ही आम्हाला समजावून द्यावे. वक्ता यावर म्हणतो की या जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे. शास्त्रांच्या अनुमानाला काही अर्थ नाही, अथवा शास्त्र ग्रंथात जरी पाहण्यात आले तरी तसा अनुभव येणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष अनुभवा वाचून जे सांगितले जाते ते सर्व कंटाळवाणे वाटते. एखादे कुत्रे तोंड पसरून रडू लागते, ते जसे ऐकवत नाही तशी स्थिती होते. जेथे प्रत्ययाच्या अनुभवाच्या नावाने शून्याकार असतो तेथे काय ऐकायचे आणि शोधून तरी काय पाहायचे? जेथे सर्व आंधळेच जमलेले असतात तेथे डोळसाचे काय चालणार? अनुभवाचे नेत्र नसले की सर्वत्र अंधकारच भासणार. जेथे दूध व पाणी एकत्र केलेले असते तेथे पाण्याचा त्याग करून दूध ग्रहण करायला निरक्षीर विवेकी राजहंसाची आवश्यकता असते. संत हे राजहंसासारखे सारासार विवेकाने दृश्य सृष्टीचा त्याग करून आत्मवस्तू ग्रहण करतात. पण जेथे दूधही नाही आणि पाणीही नाही तेथे राजहंसाचे कामच नाही. जेथे केवळ विषयरूपी विष्ठेचे अस्तित्व आहे तेथे निवड करण्यास डोमकावळेच योग्य असतात. ज्याला जशी इच्छा झाली तशी कल्पना त्याने केली आणि त्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली. पण ते प्रचितीला कशा प्रकारे आणावे हे कोणी सांगत नाही. म्हणून हे सर्व बोलणे अनुमानाचे आहे, सर्व काल्पनिक आहे, शब्दारण्य आहे. भल्या माणसाने आड रानात शिरू नये. चोर असतात तेच आड रानात शिरतात. निरनिराळ्या लोकांनी कल्पना करून मंत्र निर्माण केले व त्याचप्रमाणे देवही कल्पनेने निर्मिले. ते देव स्वतंत्र नसतात,
तर मंत्रांच्या अधीन असतात. यावेळी अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. यातील अभिप्राय विचाराच्या योगे शहाण्यांनी जाणून घ्यावा. आंधळाच्या चालण्याच्या पद्धतीवरूनच हा आंधळा आहे हे शहाणी माणसे ओळखतात. ज्याला जसे भासले तसे त्याने वर्णन केले, पण अनुभव घेऊन त्यातील खऱ्या खोट्यांची निवड केली पाहिजे. ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली, पण त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले? विष्णू विश्वाचे पालन करतो, पण त्या विष्णूचे पालन कोण करतो? रुद्र सर्व विश्वांचा संहार करता आहे, पण त्या रुद्राचा संहार कोण करतो? काळाचा नियंता कोण आहे हे सर्व कळले पाहिजे. जोपर्यंत याचा विचार कळत नाही तोपर्यंत सर्व अंधकार असतो. म्हणूनच सारासार विचार करणे आवश्यक आहे. ब्रह्मांड हे अगदी सहजच निर्माण झाले, परंतु याला पिंडासारखे कल्पिले गेले. पण जरी कल्पना केली तरी तसा अनुभव कधी आलाच नाही. ब्रह्मांडाची प्रचिती घ्यावी म्हणून विचार करू लागले की अनेक संशय निर्माण होतात. म्हणून श्रोत्यांनी हे सर्व काल्पनिक आहे हे नीटपणे जाणून घ्यावे. पिंडासारखी ब्रह्मांडाची रचना आहे असे म्हणणारे अनुमानच करत असतात. ब्रह्मांडात अनेक पदार्थ आहेत, ते पिंडात कोठे आढळून येतात? ब्रह्मांडात 3.5 कोटी भूते आहेत, 3.5 कोटी तीर्थे आहेत, 3.5 कोटी मंत्र आहेत, पण पिंडात हे असणे शक्य नाही. ब्रह्मांडात 33 कोटी देव आहेत, 88,000 ऋषीश्वर आहेत, 9 कोटी कात्यायनी आहेत. हे सर्व पिंडात कोठे आहे? ब्रह्मांडात 56 कोटी चामुंडा आहेत, कित्येक प्रकारचे जीव कोट्याने कोटी आहेत. एकूण 84 लक्ष योनींची दाटी झालेली आहे. हे पिंडात कोठे आहे? अशा ब्रह्मांडात विविध आकाराचे अनेक पदार्थ निर्माण झालेले आहेत. इतके पिंडात दाखवता येणारच नाहीत. असंख्य औषधी, नाना प्रकारची रसाळ फळे, नाना बीजे, सर्व प्रकारची धान्ये पिंडात दाखवून देता येईल का? असे कितीही सांगितले तरी पुरे पडणार नाही. उगीचच बोलण्यात काही अर्थ नाही. जे वर्णन केले आहे त्याचा अनुभव आला नाही तर ते लाजिरवाणे ठरेल. तरी हे वर्णन करण्यात अर्थ नाही. फुकट बोलण्यात काय खर्च होते म्हणून अनुमानाने बोलण्याने काहीच कार्य साधले जात नाही. ब्रह्मांडात 5च महाभूते आहेत, तशीच ती पिंडातही 5च क्रियाशील आहेत. याचा प्रत्यक्ष रोकडा अनुभव कोणीही घ्यावा. ब्रह्मांड हे पंचभौतिक आणि पिंड ही पंचभौतिकच आहे. हाच पिंडी ते ब्रह्मांडी याचा खरा अर्थ आहे. इतर सर्व गोष्टी काल्पनिक आहे. अनुमानाचे जे काही बोलणे असेल ते वातीप्रमाणे त्यागावे. जे प्रत्ययाचे अनुभवाचे बोलणे असते ते निश्चयात्मक असते. जे पिंडी ते ब्रह्मांडी याची रोकडी प्रतीती आता आली ना. दोन्हीकडे पंचमहाभूतातीत गर्दी वर्तणूक आहे. म्हणून पिंड व ब्रह्मांड या दोन्हीतील देहांची स्थाने, प्रमाण इत्यादी सर्व अनुमान म्हणजेच काल्पनिक आहे हे जाणून घ्यावे. आता मुख्य खरे समाधान कसे असते ते पाहूया. समास 5वा समाप्त.
समास 6. गुरुरूप निरूपण सारांश. या समासामध्ये समर्थांनी वेदांत दृष्ट्या आणि साधन दृष्ट्या एक फारच मौल्यवान गोष्ट सांगितली आहे. ती अशी की या संबंध चराचर विश्वाला जाणीव व्यापून आहे. सचेतन म्हणजे जिवंत प्राण्यांमध्ये जाणीव आढळते, यात नवल नाही. परंतु अचेतन वस्तूंमध्ये देखील जाणीव असते, असा वेदांताचा सिद्धांत आहे. संतांचा अनुभव सुद्धा असाच आहे. किंबहुना विश्वात सगळीकडे व्यापून असणाऱ्या जाणीवेची संवेदना अनुभवास येईल असे सूक्ष्म मन तयार करणे हाच परमार्थ साधनेचा प्राण आहे. ज्ञानी पुरुष सांगतात की हे सारे विश्व नाम रूपांनी भरलेले आहे. प्रत्येक वस्तूला नाव आणि रूप अशी 2 अंगे असतात. रूप म्हणजे वस्तूंचे बहिरंग, ते पंचमहाभूतांचे विणलेले असून स्थूल असते. नाम म्हणजे वस्तूचे अंतरंग, ते जाणीवमय व सूक्ष्म असून शक्तिमान असते. रूपामध्ये बदल होतो, परंतु नामामध्ये बदल होत नाही. अचेतन वस्तूंमध्ये जाणीव सुप्त अवस्थेत असते. सचेतन वस्तूंमध्ये जाणीव जिवंतपणे अनुभवास येते. जाणीवेतून जिवंतपणा आणि जिवंतपणातून मन प्रगट होते. वस्तूला अथवा प्राण्यांच्या शरीराला जाणीव व्यापून राहते. त्याचप्रमाणे सबंध दृश्य विश्वाला व्यापून राहणारी व धारण करणारी मोठी जाणीव आहे. तिला हिरण्यगर्भ किंवा ओंकार असे म्हणतात. ऋग्वेदामध्ये असा मंत्र आहे, हिरण्यगर्भः वर्तताग्रे भूतस्य जातः परितेक आसीत. अर्थ, विश्व उत्पन्न होण्यापूर्वी हिरण्यगर्भ एकटाच होता. तो सगळ्या विश्वाचा स्वामी आहे. मांडुक्य उपनिषद सांगते की ओम इति एतद अक्षरम इदम सर्वम. अर्थ, ओम हे अक्षरच सर्व विश्व आहे. आपण त्यास विश्वमन असे नाव देऊ. या समासामध्ये श्री समर्थांनी विश्वमनाचे वर्णन केले आहे. साधनेने साधकाची जाणीव देहाच्या बाहेर पसरते. ती सूक्ष्म बनत जाते आणि सर्व जीवांच्या जाणीवेशी समरूप होऊ शकते. अशा रीतीने माणसाच्या जीवनाला व्यापकपणा येऊन अखेर तो महान आत्मा म्हणजे महात्मा होतो. समास 6. ओव्यांचा अर्थ संकल्प. गुणरूप निरूपण. आकाश जसे निराकार आहे तसे ब्रह्म निराकार आहे. आकाशात वायूचा विकार उत्पन्न होतो. तशी ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण रूपाने मूळ माया उत्पन्न होते. दासबोधाच्या
8व्या ज्ञान दशक नावाच्या दशकात मूळ मायेत पंचमहाभूते कशी सूक्ष्म रूपाने असतात हे स्पष्टपणे वर्णन केले आहे. तेथे जाणीव हा सत्वगुण, जाणीव नेणू मिश्रित तो रजोगुण, नेणीव तो तमोगुण हे श्रोतांनी जाणून घ्यावे. तेथे जाणीव कशा प्रकारे आहे असे म्हणाल तर त्याचा अभिप्राय ऐका. पिंडांचा चौथा महाकरण देह म्हणजे सर्व साक्षिणी तुर्यावस्था होय. तशीच ब्रह्मांडाच्या ठिकाणी मूळ प्रकृती ही महाकारण देहच खरोखर असल्याने तेथेच जाणीवेचे अधिष्ठान असते. असो, या मूळ मायेतच गुप्तपणे त्रिगुण वास करतात. योग्य संधी मिळतात ते स्पष्ट होतात. तीच गुण शोभिनी तुर्यावस्था हे शहाण्या लोकांनी जाणून घ्यावे. जसे गवताचे कणीस पुढे उकळून मोकळे होते, तशीच मूळ माया अनायासे गुणांना जन्म देते झाली. मूळ माया ही वायू स्वरूप असते. आता गुणक्षोभिनी मायेचे रूप ऐका. मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने गुणरूपी विकार उत्पन्न झाला की तिला गुणक्षोभिनी म्हणतात. गुणक्षोभिनी पासून जाणीव म्हणजे सत्वगुण, मध्यस्थ म्हणजे जाणीव नेणीव मिश्रित रजोगुण आणि नेणीव म्हणजे तमोगुण यांच्या मिश्रणाने विश्व निर्माण करण्याची क्रिया नैसर्गिकपणे चालते. तेथे गुणांच्या ठिकाणी सर्वप्रथम ओंकारमय 3.5 मंत्रांचा शब्दध्वनी उत्पन्न झाला. शब्द हा आकाशाचा गुण असल्याने अर्थातच आकाश झाले व पुढे त्यापासून पृथ्वीपर्यंतची पंचमहाभूते झाली. शब्दाच्या आधारेच वेदादी शास्त्रे आकाराला आली. पंचभूते आणि त्रिगुण म्हणजे अष्टधा प्रकृती होय. मूळ मायेतही सर्व सूक्ष्म रूपाने असतात. जाणीव व नेणीव यांचा विचारही मूळ मायेमुळेच उत्पन्न होतो. परब्रह्माच्या ठिकाणी जाणीव म्हणजे ज्ञानही असते व नेणीव म्हणजे अज्ञान. परब्रह्माच्या ठिकाणी जाणीव म्हणजे ज्ञानही नसते व नेणीव म्हणजे अज्ञानही नसते. मूळ माया जर नसती तर जाणीव कुठली आणि जाणीव नसती तर नेणीव कुठली. म्हणून ज्ञान अज्ञानास कारण मूळ माया म्हणजे वायूच आहे. जेथे जराही चलनवलन नसेल तेथे जाणीव तरी कशी असणार. म्हणून चलनवलन हा वायूचा गुण आहे हे नीट जाणून घ्यावे. एकापासून भूत झाले असे उगीच दिसून येते, पण मूळ मायेतच हे त्रिगुणांचे आणि पंचमहाभूतांचे म्हणजे अष्टधा प्रकृतीचे स्वरूप आहे. थोडक्यात म्हणजे मूळ माया म्हणजे अष्टधा प्रकृती होय. मूळ मायेतच हे अष्टधा स्वरूप प्रथम अव्यक्त असते व पुढे ते स्पष्ट व्यक्त होत जाते. स्पष्टतेच्या अनुक्रमामुळेच एकापासून दुसरे उत्पन्न झाले असे म्हटले जाते, तेही खरेच आहे. प्रथम वायूचे मिश्रण असते, त्यापासून अग्नी झाला, तोही वास्तविक पंचमहाभूतांचे मिश्रण असतो. नंतर अग्नीपासून जल झाले,
तेही मिश्रित स्वरूपाचे असते. नंतर आपापासून पृथ्वी हे भूत झाले, तेही मिश्रित स्वरूपाचेच असते. एकात इतर भूतांचे अंश असल्याने हे सर्व मिश्रण रूपच होत. येथे अशी शंका उत्पन्न झाली की भूते जड असतात, मग त्यात जाणीव कशी दिसेल? भूतात जाणीव असते असे तर कुठेच ऐकूही येत नाही. जाणीव म्हणजे हेतुपूर्वक केलेली हालचाल. वायूचे हेच लक्षण आहे. वायूमध्ये म्हणजेच मूळ मायेमध्ये सर्व गुण असतात, हे मागेच सांगितले आहे. पंचमहाभूतांचा विस्तार जाणीव नेणू मिश्रित चाललेला असतो, म्हणजेच पंचमहाभूतात जाणीव असते. कुठे ती स्पष्टपणे दिसून येते तर ती कुठे दिसत नाही, पण सर्व पंचमहाभूतांना ती व्यापून असते. सूक्ष्म बुद्धीने विचार केला की जाणीवेचे सूक्ष्म किंवा स्थूल रूप कळून येते. पंचभूते आकाराला आली तेव्हा सुद्धा ती एकमेकात कालवलेलीच असतात, पण वर पाहता ती वेगळी भासतात. काही स्थूल रूपाने असतात तर काही सूक्ष्म रूपाने. जेव्हा वारा वाहत नाही, शब्द असतो, तेव्हा तो आहे असं वाटत नाही. तसेच जाणीवेचे आहे, ती असते पण दिसत नाही, पण ती भूत रूपानेच असते. काष्ठात अग्नी असतो, तो दिसत नाही. वायूचा निरोध होतो तेव्हा तो भासत नाही. त्याप्रमाणे जाणीव ही एकाएकी लक्षात येत नाही. पंचमहाभूते दिसताना वेगवेगळी दिसतात, पण वास्तविक ती एकरूपच असतात. अत्यंत चतुरपणे याची प्रचिती घ्यावी म्हणजे त्यांची ओळख पटते. ब्रह्मापासून मूळ माया उत्पन्न झाली, मूळ मायेपासून गुणमाया झाली आणि तिच्यापासून गुणांचा जन्म झाला. गुणांपासून मूळ मायेत अव्यक्त असलेली पंचमहाभूते स्पष्टपणे दिसू लागली. या सर्वांची रूपे पूर्वी स्पष्ट करून सांगितली आहेत. यावर श्रोत्याने शंका काढली की आकाश हे गुणापासून झाले हे कधीच घडत नाही. शब्द गुणाला आधार हवा, म्हणून विनाकारण आकाशाची कल्पना केली आहे. यावर वक्ता म्हणू लागला की एक सांगायला गेले की तू दुसरीच कल्पना करतोस, उगीचच गोंधळ निर्माण करतोस. अशा वेड्याची समजूत कोणी कशी घालावी? शिकवले तरी कळत नाही, समजावले तरी समजत नाही. दृष्टांताने पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी मंद बुद्धीमुळे त्यावरूनही तर्काने जाणता येत नाही. जेथे मूळ माया ही पंचभौतिक आहे, तर आता आणखी काय विचार करणार? मूळ मायेपुरते एक निर्गुण ब्रह्मच फक्त असते. ब्रह्मा ठिकाणी मूळ माया झाली. तिने निर्माण केलेल्या या विश्वोत्पत्तीरूप खेळाचे परीक्षण केले की कळून येते की मूळ माया म्हणजे निव्वळ त्रिगुणांची आणि पंचमहाभूतांची जणू मुसच आहे. चार भूते विकारवंत भासतात, पण आकाशाकडे पाहता ते निर्विकार भासते. पण आकाशाला वेगळेपणाने पाहता येते आणि त्याच्या ठिकाणी शून्यत्व ही उपाधी आहे.
म्हणून त्याची गणना पंचभूतांमध्ये केली जाते. पिंडाला व्यापून असणारी जाणीव तिला जीव म्हणतात. ब्रह्मांडाला व्यापून असणाऱ्या जाणीवेला शिव म्हणतात. तसाच अभिप्राय आकाशाचा आहे. ते शून्यत्वाच्या उपाधीत सापडले आणि सूक्ष्म असून दृष्टीला भासले, म्हणून आकाश हे भूतरूप झाले. आकाश हे अवकाश रूप असल्याने ते शून्य आहे, तसे ते भासते. परब्रह्म हे निराभास आहे. शून्यत्व रहित जे आकाश तेच ब्रह्म होय. सत्व, तम आणि रज या गुणांचे प्रमाण म्हणजे जाणीव नेणीव व जाणीव नेणीव मिश्रित असे आहे. याप्रमाणे येथे त्रिगुणांची त्यांच्या रूपासहित वर्णन केले आहे. पुढे अष्टधा प्रकृतीत विस्तार पावली व एकातून एक पदार्थ निर्माण झाले. प्रकृती ही विकारवंत असल्यामुळे तिच्यातून असंख्य वस्तू कशा निर्माण झाल्या याबद्दल आश्चर्य करायला नको. उदाहरणार्थ, काळ्या रंगात पांढरा रंग मिसळला की पारवा रंग निर्माण होतो. निळ्या रंगात पिवळा रंग मिसळला की हिरवा रंग तयार होतो. याप्रमाणे नाना रंगाचे मिश्रण केले की नवनवीन रंग तयार होतात. पहिल्या रंगाचे स्वरूप बदलून जाते. त्याप्रमाणे सर्व दृश्य सृष्टी ही विकारवंत आहे. पंच महाभूतांपैकी एक पाण्याचा विचार केला तरी त्यामुळे किती फेरबदल घडून येतात ते पाहिले की आश्चर्य वाटू लागते. मुळात पाणी एकच असून त्यावर अनेक तरंग उठतात आणि पाहता पाहता इतका बदल घडून येत असतो की सांगणेही मुश्किलच. उदक हे पंचभूतांपैकी एक. त्याचे विकार जर अपार आहेत तर मग सर्व पंचमहाभूतांचा विस्तार किती सांगावा. 84 लक्ष जीव योनी हा पंचभूतांचाच विस्तार आहे. अनेक प्रकारच्या देहांचे बीज उदकच आहे. उदकापासूनच सर्व लोक निर्माण झाले आहेत. किडा, मुंगी, श्वापदादिक जेवढी जीवसृष्टी दिसून येते ती उदकामुळेच उत्पन्न होते. रेत रक्त म्हणजेच पाणी आहे, म्हणजेही पाणी आहे. त्या पाण्याचेच हे शरीर बनलेले आहे. शरीरातील नखे, दात, अस्थि वगैरेही उदकापासूनच होतात. झाडांच्या मुळांचे जे बारीक तंतू असतात त्या मार्गानेच उदक त्या वृक्षाच्या सर्व अवयवात भरले जाते आणि त्या उदकाच्या मुळेच त्या वृक्षाचा इतका विस्तार होत असतो. आम्रवृक्षांना मोहर येतो, पुढे यथावकाश ते फळाफुलांनी लगडून जातात, भराला येतात. ते सर्वही उदकामुळेच घडते. आंब्याच्या झाडाला आंबे लागतात, म्हणून जर त्यांचे खोड फोडून त्यात आंबे पाहू लागले तर तेथे आंबे आढळत नाहीत. तसेच फांद्या तोडून फळे पाहू गेल्यासही ओली सालेच हातात येतात. मुळापासून शेंड्यापर्यंत अशा प्रकारे पाहिले असता फळ दिसून येत नाही. पण झाडाला येणारे फळ हे जलरूप असते. हे विवेकाच्या योगे चतुर पुरुषाने जाणून घ्यावे. ते जल शेंड्यापर्यंत पोहोचते तेव्हा वृक्ष फळांनी लगडून येतो. याप्रमाणे एकापासून एक या प्रकारे निर्माण होते. एकाच पाण्यापासून
पाने, फुले, फळे इत्यादी बदल घडून येतात. किती म्हणून वर्णन करावे? सूक्ष्म दृष्टीने पाहिले की सर्व स्पष्टपणे कळून येते. पंचमहाभूतांचे विकार किती सांगणार? त्यात क्षणोक्षणी बदल घडून येत असतो. एकाहून एक असे अनेक रंग उत्पन्न होतात. त्रिगुण आणि पंचमहाभूतांच्या मिश्रणाची ही सर्व करामत आहे. या संबंधी विचार करता असंख्य रूपे व असंख्य बदल सारखे घडून येताना दिसतात. त्यांचे किती वर्णन करावे? म्हणून या अष्टधा प्रकृतीचे निराकरण विवेकाने सावकाश करून तिला बाजूस सारावे व मग अनन्य भावाने परमात्मा जो परेश त्यास भजावे. समास 6वा समाप्त. समास 7वा विकल्प निरसन. विकल्प निरसन. सारांश. प्रत्येक वस्तूला 2-2 अंगे असतात. हे पण आपण पाहिले. वस्तूचे बहिरंग दृश्य व स्थूल असते. वस्तूचे अंतरंग अदृश्य सूक्ष्म असते. यापैकी अंतरंग म्हणजे सूक्ष्म अंग श्रेष्ठ असते. हे सांगून श्री समर्थांनी पुनर्जन्माचा प्रश्न हाती घेतला आहे. माणसाला पुन्हा जन्म येणे शक्य नाही असे म्हणणारे लोक जो वाद घालतात तो असा: माणूस म्हणजे देह व अंतकरण होय. देह हा 5 भूतांचा गुंताडा असतो. तो मेला व दहन केला की त्याचे सगळे नामशेष होते. म्हणून तो काही पुन्हा जन्म घेऊ शकत नाही. माणसाचे अंतकरण जाणीवमय असते. वासना, कल्पना, भावना व कामना अशा अनेक वृत्ती यामध्ये आढळतात. माणूस शुद्धीवर असतो तोपर्यंत त्याची जाणीव सतेज असते. शुद्ध हरपली की त्याची जाणीव लोपते. जाणीव संपूर्ण लोपणे म्हणजेच मरण होय. माणूस मेल्यावर त्याच्या अंतकरणाचे काय होते ते कोणास सांगता येत नाही. हा वितंडवाद आहे असे ठरवून श्री समर्थ स्पष्टपणे सांगतात की जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत पुन्हा जन्म घेणे काही चुकत नाही. आत्मज्ञाना वाचून मुक्ती नाही हा सिद्धांत अटळ आहे. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये असा मंत्र आहे की त्याचा अर्थ हे संस्कृत मध्ये ना जरा अर्थ सांगते. त्या आत्म्यास साक्षात जाणूनच माणूस मृत्यूच्या पलीकडे जातो. मृत्यूच्या पलीकडे जाण्यास आत्मज्ञाना वाचून दुसरा मार्ग नाही. म्हणून माणसाने आत्मज्ञान करून घ्यावे. ते झाले नाही तोपर्यंत पुनर्जन्म सुटत नाही. विकल्पदर्शन श्रीराम ओव्यांचा अर्थ वाचते मी. आधी स्थूल देह दिसतो, मग त्यात अंतकरण पंचक आढळते. ज्ञानाचा विवेक हा स्थूलाच्या आधारेच होतो. त्याप्रमाणे ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव नसते. त्यावरून सर्व कार्य स्थूलाच्या आधारे चालते असेच वाटते. हे स्थूल निर्माणच झाले नसते तर अंतकरण कोठे राहिले असते असा प्रश्न
श्रोत्याने केला आहे. याचे उत्तर आता ऐका. रेशमाचे किडे आणि शरीर रक्षणार्थ कठीण कवच तयार करणारे किडे असे अनेक जीव पाठीवर घरे निर्माण करतात. इतरही लहान थोर आपापल्या शक्तीस अनुसरून घरे बांधतात. शंख, शिंपी, घुला, कवडे या जे किडे राहतात ते किडे आधी निर्माण होतात की त्यांचे घर आधी निर्माण होते याचा विचार करावा. आधी प्राणी होतात आणि मग ते घर निर्माण करतात. ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे, ती सांगण्याची आवश्यकता नाही. त्याप्रमाणेच आधी सूक्ष्म रूपात जे असते ते मग स्थूल रूपात प्रकट होते किंवा निर्माण होते. या दृष्टांताने श्रोत्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले. तेव्हा श्रोता आणखी काय विचारू लागला, जी मला आणखी काही आठवले नाही, तरी जन्म मृत्यूचा विवेक मला समजावून सांगा. प्राण्याला जन्माला कोण घालते आणि मागून कोण जन्म घेते, त्याचा अनुभव कशा प्रकारे येतो? ब्रह्मदेव जन्माला घालतो, विष्णू प्रतिपाळ करतो आणि रुद्र सर्वांचा संहार करतो असे सर्व म्हणतात. पण हे जनरूढीचे बोलणे झाले. त्याप्रमाणे अनुभव येत नाही. प्रत्ययाच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. मग ब्रह्मदेवास कोणी जन्मास घातले व विष्णूचा प्रतिपाळ कुणी केला आणि रुद्राचा महाप्रलय काळी संहार कोण करतो? म्हणून हे सृष्टीरूपी नाटक हा सर्व मायेचा खेळ आहे. शिवाय निर्गुण देव करता असेही म्हणता येत नाही, कारण तो तर निर्विकारी आहे. बरे, माया जन्मास घालते असे म्हणावे तर ती स्वतःच विस्तार पावली आहे आणि विचार करून पाहिले असता ती स्थिर आहे असेही म्हणता येत नाही. म्हणून आता जन्मतो तो कोण, त्याला कसे ओळखावे, तसेच संचिताचे लक्षण काय तेही मला नीटपणे सांगावे. पुण्याचे रूप कसे आहे, पापांचे स्वरूप कसे आहे, तसेच हा शंका घेणारा मी कोण, यापैकी काहीही माझ्या ध्यानात येत नाही. असे म्हणतात की वासना जन्म घेते किंवा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, पण वासना तर दिसून येत नाही आणि तिला पकडताही येत नाही. वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना आणि नाना प्रकारची बुद्धी या सर्व अंतःकरण पंचकाच्याच अनंत वृत्ती आहेत हे जाणावे. असो, हे सर्व जाणीव यंत्राचे कार्य आहे. मीपणाच्या स्मरणाला जन्मसूत्र कसे लागेल? देह तर 5 भौतिक आहे. वायूमुळे त्याचे चलनवलन घडते. या देहात जाणणे हे मनाचे काम आहे. या सर्व गोष्टी अगदी सहज घडलेल्या आहेत. तत्वाची गुंतागुंत होऊन त्यापासून देह आणि मन आपोआप निर्माण झाले. तेथे कोणी कोणाला कुठल्या प्रकारे जन्मास घातले, शिवाय कोण कोणा जन्मास घालतो ते पाहू गेले असता आढळून येत नाही. म्हणून परत जन्मच नाही. एकदा उपजलेला प्राणी मेल्यावर परत जन्मास येत नाही. होणाला जर जन्म नाही तर संत संगतीने काय साधते, असा सर्व श्रोत्यांचा अभिप्राय आहे. जन्माला येण्यापूर्वी स्मरणही नव्हते आणि विस्मरणही नव्हते.
जन्माला आल्यावर हे स्मरण उत्पन्न झाले. माणसाच्या अंतर्यामी जे अंतःकरण आहे तेच जाणीवेचे रूप आहे. माणूस सावध असतो तोपर्यंत स्मरण असते. विकल झाला की विस्मरण होते. जाणीव संपूर्ण लोपली की पूर्ण विस्मरण होऊन प्राणी मरण पावतो. स्मरणही नाही व विस्मरणही नाही अशी स्थिती होते. तेव्हा देहाला मरण होते. पुढे मग कोण कोणाला जन्मास घालतो. म्हणून एकदा मरण आले की पुन्हा जन्म नाही आणि यमयातनाही दिसून येत नाही. या सर्व गोष्टी कल्पनेच्या जोरावर कल्पिल्या जातात. त्यांना काही अर्थच नाही. म्हणून कुणालाही पुनर्जन्मच नाही अशी श्रोत्यांची शंका आहे. एकदा मेल्यावर त्या प्राण्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. वाळलेले लाकूड असते त्याला परत हिरवी पालवी फुटत नाही. फळ एकदा झाडावरून गळून पडले की ते परत झाडावर लागत नाही. त्याप्रमाणे एकदा शरीर पडले की ते परत जन्मास येत नाही. एखादे मडके अवचित फुटले की ते फुटूनच जाते. त्याप्रमाणे एकदा मनुष्य मेला की तो फिरून जन्मास येत नाही. श्रोत्यांचे हे बोलणे ऐकून असे अनुमान निघते की ते अज्ञानी आणि ज्ञानी माणसांना सारखेच समजतात. त्यावर वक्ता म्हणतो की अहो ऐका, उगाच नास्तिकपणा करू नका. माणसाने तर्क करावेत पण विचारपूर्वक करावेत. प्रयत्नाशिवाय कार्य झाले आहे. जेवल्याशिवायच पोट भरले आहे आणि ज्ञान न होता मुक्ती मिळाली आहे असे कधी घडत नाही. एखादा स्वतः जेवला तर त्याला वाटते की लोकही तृप्त झाले, पण असे कधी घडत नाही. सगळे जेव्हा जेवतील तेव्हाच ते तृप्त होतील. ज्याला पोहायला येते तोच तरतो, ज्याला पोहणे येत नसेल तो बुडतो. येथे काही कुणी अनुमान करण्याची आवश्यकता नाही. त्याप्रमाणे ज्यांना ज्ञान झालेले असते ते तेवढेच तरून जातात. ज्यांचे बंध तुटते तोच फक्त मुक्त होतो. जो मोकळा झालेला असतो तो म्हणतो कुणालाही बंधन नाही. आणि इकडे तर अनेक लोक प्रत्यक्ष बद्ध झालेले दिसतात. तर याचा समन्वय कसा करायचा ते तुम्हीच पहा. जो दुसऱ्याचे दुःख जाणत नाही अशा माणसाला परदुःख शीतल वाटते असे म्हटले जाते. त्याप्रमाणेच मोकळ्या झालेल्या माणसाला बंधना असल्याचे दुःख कळत नाही असे या अनुभवावरून जाणावे. ज्याला आत्मज्ञान झालेले असते त्याने तत्वाचा तत्वाने निराश केलेला असतो. अशा माणसाला स्वस्वरूपानुभव येऊन खून पटते व पूर्ण समाधान बांधते. ज्ञानाने जन्ममरण चुकते. सरसकट सर्वांचे जन्ममरण चुकते हे बोलणे अप्रमाण आहे. तसे असते तर वेदशास्त्रे पुराणे यांची काय आवश्यकता. सर्वांचे सरसकट जन्ममरण चुकते हे मत वेदशास्त्रातील विचार वचने व या जगातील सर्व आत्मज्ञानी लोक यांना मान्य नाही. सगळ्यांना जे अप्रमाण वाटते ते फक्त आपण म्हणता म्हणून प्रमाण काय. म्हणून ज्याला आत्मज्ञान झालेले असेल तोच मुक्त होय. ज्ञानी माणसाला वाटते की सर्वच माणसे मुक्त आहेत, पण ते त्याचे ज्ञान प्राप्त झाल्यावरचे उद्गार असतात. ते त्याच्या भूमिकेवरून योग्य असतात.
पण ज्ञानाशिवाय उद्धार होत नाही हेच खरे आहे. ज्याला आत्मज्ञान होते त्याला हे सर्व दृश्य मिथ्या आहे हे कळून येते. पण इतर सर्व अज्ञानी लोकांना या दृश्यानेच गुरफटवून टाकलेले असते. आता श्रोत्यांचा प्रश्न मिटला आहे. ज्ञानी हा ज्ञानाच्या योगे मुक्त होतो. अज्ञानी हा त्याच्या स्वतःच्या कल्पनेनेच बांधला जातो. वृत्तीशून्य असे विज्ञान आणि नेणतेपणाचे अज्ञान, कर्तृत्व अहंकाराचा त्याग केलेला, मुक्त आणि आळसाने काही न जाणणारा, बद्ध आणि स्वानुभवाने जन्म मृत्यू नसल्याचा ज्ञानी माणसाचा निश्चय आणि अज्ञानी माणसाने तर्काने जन्म मृत्यूच नाही असे केलेले अनुमान ही कधीही बरोबरीची मानू नयेत. बंधन म्हणजे काहीच नाही, पण तरी कल्पनेने सर्वांना घेरल्याप्रमाणे त्यांना आपण बद्ध आहोत असे वाटते. म्हणून सत्य काय हे जाणून घेण्याखेरीज यावर उपायच नाही. काहीच नाही आणि तरी बांधून ठेवते. हेच आधी केवढे मोठे आश्चर्य आहे. बंधन मिथ्या आहे हे न जाणल्यामुळे अज्ञानी स्वतःच बद्ध मानतो. कुणी म्हणतात की भोळा भाव सिद्धीस जाव, पण हा सर्व उधारीचा उपाय आहे, दीर्घकाळाने सिद्धीस जाणारा आहे. विवेक करून रोकडा मोक्ष म्हणण्यातील अभिप्राय जाणून घ्यावा. प्राणी मोकळा होण्याकरिता सर्वप्रथम अत्यंत सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता आहे. सूक्ष्म बुद्धीने सारासार विवेक केला की सर्व काही समजून येते. हा माणूस द्रष्टेपणाने दृश्यापासून आपोआप निराळा होतो. काहीच न कळणे म्हणजे अज्ञान होय आणि सर्व जाणणे म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाच्या जाणीवेचाही लय होतो, तेच विज्ञान होय. त्या योगे साधक स्वतःच आत्मा बनतो. जो अमृत प्राशन करून अमर झालेला असतो तो म्हणतो की लोकांना मृत्यू येतो तरी कसा. याप्रमाणे विवेकी बद्धाला म्हणतो की जन्म हा असतो कसा. ज्ञानी पुरुष लोकांना म्हणतो की तुम्हाला भूत बाधा होते तरी कशी. ज्यास विष बाधेचा अनुभव नसतो तो दुसऱ्यास म्हणतो की तुम्हाला विष चढते तरी कसे. आणि आधी बद्धासारखे व्हावे लागते. विवेक दूर ठेवून बद्धाचे लक्षण जाणून घेतले की असले प्रश्न विचारण्याची आवश्यकता राहत नाही. तो जागा झालेला आहे तो झोपलेल्या माणसाला म्हणतो की अरे हा का बरळतो आहे, तो का बरळतो आहे, हे जाणून घ्यायचे तर स्वतः झोपी जाणे आवश्यक आहे. ज्ञानी वृत्ती विषयापासून मुक्त झालेली असते. ज्ञानी माणसाची वृत्ती विषयापासून मुक्त झालेली असते. म्हणून ती बद्ध माणसाप्रमाणे दृश्यात आसक्त होत नाही. जो जेवून तृप्त झालेला असतो त्यात भुकेलेल्या माणसाची अनुभव प्राप्ती होत नाही. या विवेचनाने श्रोत्यांची आशंका नष्ट झाली. ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते. आत्मानात्म विवेकाने आत्मज्ञान अंतरात धूळ बांधते. अशा ज्ञानाला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. समज 7वा समाप्त.
8 घेऊ का मॅडम? उद्या 2च घेता येतील म्हणजे है ना? हो आज 8वा घेऊन घेते का? घेऊ शकतो. घेऊ का? घ्या ना. समास 8. शारदा मॅडम किती राहिले? हा किती राहिले? 8वा चाललाय. 3 आहेत नाही ना? नाही, राहिले किती? वाजले राहिलं किती आहेत? 2 समास समज किती राहिले? राहिले ना. 8, 2 9, 10. राहिलेत ना? 2 समास राहिलेत ना? 3 राहिले. 8, 9, 10. अच्छा, 8, 9, 10 राहिलेत का? हो. बरं, घ्या. समास 8. सारांश. देहांत निरूपण. गेल्या समासामध्ये जो प्रश्न पुढे आला होता त्याचे उत्तर याने राहून गेले. ज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म येत नाही, पण अज्ञानी माणसांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. केवळ देहाच्या व जाणीवेच्या दृष्टीने पाहिले तर मेलेले माणसाचे मागे काहीच शिल्लक उरत नाही. मग अज्ञानी माणसामध्ये असे काय असते की गेल्यानंतर शिल्लक उरते आणि त्यांना पुन्हा जन्मास घालते? या प्रश्नाचे उत्तर श्री समर्थ आता देत आहेत. ज्ञानी पुरुषांचा असा प्रत्यक्ष अनुभव आहे की माणसाला जसा दृश्य स्थूल देह असतो तसाच त्याला एक अदृश्य व सूक्ष्म देह असतो. सूक्ष्म देह स्थूल देहाच्या आधाराने राहतो, त्याला व्यापून असतो. सूक्ष्म देह स्थूल देहाला चिकटून असतो. तोपर्यंत माणूस जिवंत राहतो. सूक्ष्म स्थूल देहाच्या बाहेर पडून त्याच्याशी कायमचा संबंध सोडतो तेव्हा मनुष्य मृत्यू पावतो. कातडी, स्नायू, रक्त, हाडे, ग्रंथी व मज्जातंतू किंवा नसा हे स्थूल देहाचे घटक असतात. प्राण, मन, बुद्धी, अहंकार व वासना हे सूक्ष्म देहाचे घटक असतात. या सगळ्या घटकामध्ये वासना प्रधान घटक समजावा. सूक्ष्म देहाला वासनात्मक देह असे अत्यंत सार्थ दुसरे नाव आहे. वासना वायुरूप असते, ती इंद्रियांना गोचर होत नाही, पण तीच जीवाला नवे नवे जन्म घ्यायला लावते. बृहदारण्यक उपनिषदामध्ये असा मंत्र आहे की तस्य एतस्य हृदयस्य अग्रम प्रद्योतते तेन प्रद्योतेन एषः आत्मा चक्षुष्टः वा मृग्नः वा अन्यभ्यः वा शरीरदेशेभ्यः निष्कामति तम् उत्क्रामन् प्राणः अनुत्कामति तम्. नुसतं त्याचा मराठीतला अर्थ वाचा ना मॅडम, संस्कृत मधलं कशाला वाचताय? संस्कृत जरा नीट आवड. करा ते. नाही नको, ते काय कळत पण नाही ना. आणि ते शब्द येत पण नाही. अर्थ मरणासन्न माणसाच्या हृदयाचे बाहेर जाण्याचे द्वार प्रकाशित होते. त्या प्रकाशाने जी डोळ्यातून किंवा डोक्यातून किंवा शरीराच्या इतर द्वारातून बाहेर निघतो. जीव किंवा सूक्ष्म देह शरीर सोडून जाऊ लागला असता प्राण त्याच्या मागोमाग जातो. प्राण्याच्या मागोमाग सारे इंद्रिये जातात. त्या समयी सूक्ष्म देह विज्ञानमय बनतो. त्याचे सर्व संस्कार एका ठिकाणी गोळा होतात. हे सगळे संस्कार घेऊन तो शरीर सोडतो. आपले ज्ञान, कर्म, पूर्व प्रज्ञा सर्व बरोबर घेऊन तो निघून जातो.
वासना जशी सात्विक, राजसिक किंवा तामसिक असेल तसा पुढील जन्म येतो. अभ्यासाने सत्वगुणाचा उत्कर्ष होऊन जीव वैराग्य संपन्न झाला की वासना क्षय पावते आणि त्यास आत्मज्ञान प्राप्त होते. वासना लय पावली की पुन्हा जन्म येत नाही. आत्मज्ञान न होता माणूस मेला तर त्याची वासना शिल्लक उरते. अर्थात त्याला पुन्हा जन्म घेतल्याखेरीज गत्यंतर नसते. हे ओव्यांचा अर्थ वाचते. देहांत निरूपण. श्रीराम. श्रोता म्हणतो की ज्ञान प्राप्त झाल्याने ज्ञाता जन्म मरणातून सुटतो हे कळले, परंतु बद्धाला परत जन्म कसा प्राप्त होतो? देहाच्या अंतकाळी काय जन्मते? वर पाहिले असता असे वाटते की बद्ध माणूस मरून गेला की त्याचे काहीच उरत नाही, कारण मरणापूर्वी त्याची जाणीव संपूर्ण नष्ट झालेली असते. श्रोत्याने अशी शंका घेतली. तिचे उत्तर आता ऐका. वक्ता म्हणतो, आता चित्त दूषित मात्र होऊ देऊ नको. देहाच्या अंतकाळी 5ही प्राण आपापले स्थान सोडतात. त्यावेळी प्राणरूप वासनावृत्ती ही त्याच्याबरोबर बाहेर पडते. याप्रमाणे वासना मिश्रित पंचप्राण देह सोडून जातात. प्राण व वासना दोन्ही वायुरूपच असतात. ती वायुरूपेच राहतात व हेतू परत्वे परत जन्मास येतात. कित्येक लोक पूर्णपणे मरतात, पण काही कारणाने परत जिवंत होतात. त्यांना प्रेत समजून ढकलून दिले तर त्यांचे हातपाय आदी अवयव दुखावले जातात. सर्पाची नजर बाधली तर मनुष्य प्रेत होऊन पडतो, पण उत्तम मांत्रिक किंवा धन्वंतरी त्याला 3 दिवसांनी उठवतो. तेव्हा वायुरूप वासनाच परत माघारी येते. कित्येक शव होऊन पडतात, त्यांना दुसरे कित्येक उठवितात. यमलोकातून त्यांना परत आणलेले असते. पूर्वी कित्येकांना शाप मिळाल्याने पहिला देह जाऊन दुसरा देह प्राप्त होतो. त्यांना उशाप मिळालेला असला की त्याची मुदत संपते. तेव्हा तो दुसरा देह टाकून परत ते पूर्व देहात येतात. काही लोकांना अनेक जन्म घ्यावे लागतात. कुणी परकाया प्रवेश करतात. असे कित्येक लोक जन्मतात किंवा मरतात. फुंकण्याने गती निर्माण होते. त्याप्रमाणे वासनेमुळे गतिमान झालेला प्राण मरणसमयी बाहेर पडतो. तेथे मन वासनापूर्तीचे मुख्य साधन, जे मन तेही वायू स्वरूपच असल्याने त्यास वायुसूत म्हटले आहे. निर्माण झाले मग वासना जी वायुरूप असते ती जन्म घेते. पाहायला गेले तर वासना दिसत नाही, पण ती असते. मनाच्या ज्या अनेक वृत्ती असतात त्यात वासना जन्म घेते. जाणीवेमुळे होणारी इच्छा, आशा म्हणजे वासना होय. मूळ मायेमध्ये कारण रूपाने वायू जाणीवेसहित असतो. म्हणून जाणीवेचा धागा मूळ मायेपर्यंत पोहोचतो. जाणीव ही ब्रह्मांडात कारण रूपाने आणि देहात वासनामय कार्यरूपाने असते. घाई गर्दीने तिचे योग्य अनुमान करता येत नाही. वायूचे स्वरूप जसे सूक्ष्म असते त्याप्रमाणे जाणीवही सूक्ष्म रूप असते. सर्व देव आणि भूतसृष्टी वायुरूपच आहे. वायूमध्ये नाना विकार असतात,
पण वायू डोळ्याला दिसत नाही. त्याप्रमाणे जाणीव व वासना याही अतिसूक्ष्म असतात. त्रिगुण आणि पंचमहाभूते ही सर्व वायूमध्ये मिसळलेली आहेत, पण ती दिसत नाहीत, म्हणून त्यांना मिथ्या म्हणू नये. वारा स्वाभाविकरित्या वाहत असतो, तरी सुगंध दुर्गंधाची जाणीव होते. तसेच उष्ण पदार्थ शीतल होतात, तापलेले प्राणी निवतात, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवात येते. वायूमुळे ढग हालचाल करतात व वृष्टी करतात. वायूमुळे नक्षत्रे भ्रमण करतात. एवढेच नव्हे तर सृष्टीतील सर्व घडामोडीला वायूच कारण असतो. देवता आणि भूतेही वायुरूपच असतात व अकस्मात अंगात प्रवेश करतात. काही विधिविधान केले की प्रेते सुद्धा जिवंत होतात. अंगात संचारणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाही. कुणाच्या तरी देहात संचार करून ते प्रकट होते व वासनापूर्तीचा प्रयत्न करते. या प्रकारे आसक्तीमुळे कित्येक प्राणी जन्मास येतात. राहणे म्हणजे अंगात देवतेचा संचार करवणे. असे प्रयोग करून ब्रह्मसंबंधास हुसकून लावतात. पुरून ठेवलेले द्रव्य सापडवून देतात किंवा नाना संकटातून लोकांची सुटका करतात. याप्रमाणे वायूचा विकार व विस्तार कळतच नाही. सर्व चराचर सृष्टीचे अस्तित्व वायूमुळेच आहे. वायू स्तब्ध राहून सृष्टीला धारण करतो. चंचल होऊन तो सृष्टी निर्माण करतो. हे कळत नसेल तर त्यावर विचार चिंतन करू लागा, म्हणजे कळेल. मूळ मायेपासून अगदी शेवटपर्यंत वायूच सर्व काही करत असतो. वायू वेगळे इतर कोणाचे कर्तृत्व असेल तर चतुर्पुरुषांनी मला सांगावे. मूळ माया ही जाणीवरूप आहे. जाणीव शेवटी स्वरूपी लीन होते. याप्रमाणे कधी गुप्त तर कधी प्रगट होऊन ती विश्वात संचार करते. पाणी जसे कधी जमिनीत गुप्त असते, कधी उफाळून वर येते, तर कधी आटते व परत जोराने प्रवाह रूपाने वाहू लागते. तशी जाणीव ही कधी गुप्त असते, कधी प्रगट होते, तर कधी परत गुप्त होते. असे परिवर्तन सतत चालू असते. तसाच वायूमधील जाणीवेचा प्रकार आहे. कधी ती प्रगट होते, कधी अदृश्य होते. याप्रमाणे निरंतर तिच्यात परिवर्तन घडून येत असते. कोठे वाऱ्याने वादळ उत्पन्न होते, तर कधी वारा आल्हाददायक झुळकीसारखा मंद वाहत असतो. वारे अंगावरून गेले की त्यामुळे हातपाय वाळून जातात, तर कधी उभी पिके वाऱ्याने कापून जातात. नाना रोगांची उत्पत्ती वाऱ्यामुळे होते. पृथ्वीवर लोकांना पीडा सोसावी लागतात. आकाशात वाऱ्यामुळेच विजेचा कडकडाट होत असतो. वायूमुळे नाना राग आळविता येतात आणि ते राग ओळखताही येतात. कुशल गायकाने दीप मल्हार राग आठविल्याने दीप लागतात. मेघ मल्हार आळविला की पाऊस पडतो, असे चमत्कार घडतात. वायू फुंकल्याने भूल पडते. वायू फुंकल्याने अंगावरील गळवे कोरडी पडतात. वायूमुळेच नाना प्रकारच्या मंत्राचे प्रयोग केले जातात. मंत्रामुळे देव प्रगट होतात. मंत्रामुळे भूते आकर्षित होतात. मंत्र सामर्थ्याने जादूचे व मंत्रविद्येचे चमत्कार घडवून आणतात. राक्षसांच्या मायेची करामत देवांनाही कळत नाही. स्तंभन, मोहन आदी नाना प्रकारचे विचित्र सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. शहाणा असेल तर त्याला वेडे करायचे,
वेडा असेल त्या शहाणे करायचे. याप्रमाणे किती विकार आणि प्रकार वर्णन करावेत. देवांच्या संग्रामात निरनिराळ्या मंत्रांचाच उपयोग केला जातो. ऋषींचा मोठेपणाही त्यांच्या मंत्र सामर्थ्यावरच अवलंबून असतो. मंत्र सामर्थ्याचा महिमा कोण जाणू शकेल? मंत्रांनी पक्ष्यांवर सत्ता गाजवता येते. उंदीर व इतर श्वापदे यांना बंधन घालता येते. मोठमोठ्या सर्पांना एका जागी खिळवून ठेवता येते आणि धनलाभही करून घेता येतो. असो, आता श्रोत्यांचा जो प्रश्न होता की बद्धाला जन्म कसा प्राप्त होतो, तो प्रश्न आता मिटला आहे. बद्धाला पुनर्जन्म असतो हे प्रत्ययाला आले आहे. 8वा समास समाप्त. 9-10 उद्या घेऊ ना. हा. धन्यवाद शारदा मॅडम. छान हळूवार वाचल्यामुळे जरा डोक्यात घुसलं. आणि धन्यवाद सुलक्षणा मॅडम, तुम्हाला धन्यवाद. कोणाला काही विचारायचं आहे का, विचारायचंय का, काही सांगायचंय का? जे कोणी ऐकत आहेत त्यांना धन्यवाद. कोणाला काही विचारायचंय, काही बोलायचंय? ठीक आहे. उद्या संपणार आहे ना मॅडम तुमचं? हो, संपणार आहे उद्या. हा. बघा, म्हणजे आता आपलं जे काही डिस्कशन वगैरे चालू आहे त्याच्यावरच आपल्याला ऐकायला मिळतंय. तर मला असं वाटतं की तुम्ही परत रेकॉर्डिंग ऐका. जर काही स्किप झालं असेल मधलं तर रेकॉर्डिंग ऐका. म्हणजे आपलं जे काही चालू आहे ते जास्त डोक्यात हे होईल, की जसं त्यांनी सांगितलं की कसं आपला जीव आहे, कुठल्या का आपण जे म्हणतो कारण शरीर, महाकारण शरीर, शरीराबरोबर कसं सगळं सुटून जातं, पण उरतं काय काय, वासना, इच्छा, या सगळ्या उरतात. पण आता तो जो प्रोग्राम आहे आता याच्यात वर्णन केलेला स्वामींनी, तो थोडा वैश्विक ऊर्जेमुळे थोडा बदललेला आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की पृथ्वीच्या आवरणाभोवती सगळा हा प्रोग्राम घातलेला होता, कारण ते युग चालू होतं. त्या युगात पुन्हा पुन्हा जन्म मरण हे सगळं घेणारा प्रोग्राम होता. आता तो प्रोग्राम हटवलेला आहे. म्हणजे आपण खूप फॉर्च्युनेट आहोत की पृथ्वीभोवतीचं वलय फाटत चाललेलं आहे. पण आपल्या सोलमध्ये जे काही इम्प्रिंट झालेलं आहे, आज आपण जसं बघितलं स्पिरिट चक्रामध्ये सगळं जन्मानुजन्माचं स्टोअर केलेलं आहे. तिथून कोण हटवणार? पृथ्वीच्या भोवतीचा हा युगाचा प्रोग्राम हटवलेला आहे. पण आपल्या स्पिरिटमध्ये हटवायचंय, ते आपल्यालाच हायर ऊर्जा करून वॉश करायचं आहे. आणि त्यासाठी आपण ते सगळे इफोर्ट्स घेत आहोत. कारण आपण खूप नशीबवान आहोत की या क्षणाला धर्तीवर आहोत आणि या ऊर्जा आपण ग्रहण करत आहोत. आणि ध्यानातून आपण या ऊर्जा त्या त्या लेव्हलला व्हायब्रेशन करून आपण डिलीट आपल्या स्टार चक्रावर किंवा आपले हे सगळे लिहिलंय, जे आता या सगळ्या ह्याच्यात एक्सप्लेन केलंय, ते सगळे प्रोग्राम डिलीट मारू शकतो. तर धन्यवाद शारदा मॅडम, धन्यवाद सगळ्यांना. भेटूयात उद्या. चॅट बॉक्स मध्ये कोणी काही टाकले? वायूमुळे कशा घडामोडी होतात लक्षात आले. खूप छान एक्सप्लेन केले. हा, म्हणजे आता तत्वच आपल्याला जे मी सांगितलं की तत्व आपल्याला पहिल्यांदा पृथ्वी तत्व, जल तत्व सोडायचं आहे, मग वायू तत्व ही सोडायचं आहे. तर हे सुंदर आपल्याला ह्याच्यातून कळलेलं आहे. शेवटी आकाश तत्व उरणार आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. लेट झाले वाटतं मॅम. धन्यवाद शारदा मॅडम, मंगल मॅडम, खूप छान सांगितलं. धन्यवाद. आजच जॉईन झाले मी, काल आले परीक्षेवरून.